बीडच्या वाड्यात अंड्यांवर पाणी संकट। हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात पायपीट। निवडणुकीनंतर नेते गायब, नागरिकांची टँकरसाठी धावाधाव। बीडमधील अंतरवान पिंपरी तांडा इथलं हे राठोड कुटुंब। वैष्णवी राठोडचं नुकतंच लग्न झालं। लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या वैष्णवीला बीडच्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतोय। माजलगाववरून बीडला येणाऱ्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्हवरून तिला पाणी न्यावं लागतं। घरातली कामं उरकली की वैष्णवीची धावपळ सुरू होते ती हंडाभर पाण्यासाठी। संपूर्ण तांडा इथूनच पाणी भरत असल्यानं कधी कधी तर 2 तासांहून जास्त वेळ लागत असल्याचं वैष्णवी सांगते। पाणी आणावं लागतंय, मग घरी येऊन स्वयंपाक करावं लागतंय, मग आणि रोजगारला जावं लागतंय। बर, पाणी किती वेळ भरावं लागतंय असं सगळं? पाणी तरी 2 घंटे भरावं लागते, 2 घंटे त्याच्यात जात असते। बर, किती लांब आहे आता हे पाण्याचं सगळं? 1-1.5 किलोमीटर आहे। बीड मधल्या बहुतांश वाड्या वस्त्यांवर थोड्या बहुत फरकानं हीच परिस्थिती आहे। विहिरी आटल्यात, कधी टँकर येतो कधी येतच नाही। टँकर आला की पाण्यासाठी एकच झुंबड उडते आणि त्यात महिलांसह वृद्धांचेही हाल होत आहेत। पाणी आम्ही लांबून जाऊन आणतो सर। पूर्ण तंडा किती आहे हे ग्रामपंचायत तुटले, हे तंडा पूर्ण जाऊन पाणी आणते। सकाळ संध्याकाळ दुपार पाण्या वाचून वंचित आहे तंडा। हो, टँकर येत नाही, काय नाही। एक मध्ये येत होतं ते बंद झालं। दुष्काळ बीडच्या 5वीलाच पुजलाय। निवडणुकीसाठी सामान्यांचे उंबरठे झिजवणारे राजकीय नेते मतदानाच्या नंतर गायब झाले। प्रतिस्पर्ध्याला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी टपलेल्या या राजकीय नेत्यांनी आपल्या मतदारांना पाणी मिळावं यासाठी थोडाफार पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड।